नागपूर विधान भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। बॅनरवरून राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढलेले आहेत। किडनी तस्करी करणाऱ्या रुबी रुग्णालयावर कारवाई झाली का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। बॅनरवरून राज्य सरकारला हा सवाल आहे। विशेष म्हणजे लोकशाही मराठीने किडनी तस्करीचा पर्दाफाश केलेला होता। यानंतर नागपूरमध्ये या सगळ्या प्रकरणी आता बॅनरबाजी होताना दिसतीये। विधान भवनासमोर आज पुन्हा एकदा राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि याकरता ही बॅनरबाजी। पुण्यातील किडनी तस्करी करणाऱ्या रुबी हॉस्पिटलवर काय कारवाई झाली, महाराष्ट्राला समजेल का असा सवाल उपस्थित केला जातोय। आरोग्य मंत्री पुण्यातील आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देणार का हा सवाल आहे आणि या ठिकाणी काही कटआउट सुद्धा लावण्यात आलेले आहेत। हे पोस्टर आपण पाहतोय। नागपूरच्या विधान भवन परिसरासमोर ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। किडनी तस्करी घोटाळा लोकशाही मराठीने उघडकीस केलेला होता। लोकशाही मराठीने या सगळ्या संदर्भात पर्दाफाश केलेला होता आणि आता हाच मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतोय। जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्या बॅनरबाजीवरून आज सुद्धा सभागृहामध्ये आरोग्य व्यवस्थेवर सवाल उपस्थित केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागपूर विधान भवनासमोर ही बॅनरबाजी आपण पाहतोय। बॅनरवरून आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। काल सुद्धा महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवरून विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती। बुलढाण्यातलं प्रकरण प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू या प्रकरणी वर्षा गायकवाड यांनी सवाल उपस्थित केले। त्याला व्यवस्थित उत्तर न मिळाल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर मात्र विरोधकांकडून सभात्याग सुद्धा करण्यात आलेला होता। आज ही बॅनरबाजी पाहायला मिळतेय। थेट जाते नागपूरला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आपण काल सुद्धा पाहिलं, काल सुद्धा आरोग्य विभागावर विरोधी पक्षाने ताशेरे ओढलेले होते किंवा आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती। आज लोकशाही मराठीने ज्या किडनी तस्करीचा पर्दाफाश केलेला आहे त्या किडनी तस्करी संदर्भात सवाल उपस्थित करत नागपूरच्या विधान भवन परिसराबाहेर ही बॅनरबाजी। त्यामुळे आज सुद्धा विधान भवनात हाच मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। निश्चितच लागवी जर आम्ही दाखवू शकतो माझ्या पाठीमागे ज्या प्रकारची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकंदरीतच 1 वर्ष झालं या प्रकरणाला, 1 वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे, तरीही या संदर्भातील दोषींवर नेमकी काय कारवाई झाली, कारण डझनभर लोकांवरती गुन्हे नोंद झाले। हॉस्पिटलवरचा चौकशी समिती नेमण्यात आली, त्यामध्ये माजी न्यायमूर्तींचा समावेश होता, शासकीय अशासकीय सदस्यांचा समावेश होता। मात्र या समितीचा अहवाल आला की नाही, त्याच्यानंतर त्याच्यावरती काय कारवाई झाली, ठोस अशा कारवाई संदर्भात अद्यापही सरकारने कुठलंही निवेदन केले नाहीये। त्यामुळे या प्रकारची बॅनरबाजी आपण पाहत आहोत की रुबी हॉस्पिटलवर नेमकी काय कारवाई झाली हे महाराष्ट्राला समजेल का। आणि हा प्रश्न विचारताना माणसाने स्वतःचं नाव न्यायाच्या अपेक्षेतील एक पीडित रुग्ण असं टाकलेलं आहे। याआधीही आपण पाहिलेलं होतं की एकंदरीतच आरोग्य यंत्रणेला घेऊन कुठेतरी विरोधकांनी ते स्ट्रेचर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आणलेलं होतं। तोंडाला मास्क लावून आरोग्य यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, त्यामध्ये शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंचाही समावेश होता। मात्र अशा प्रकारे आरोग्य यंत्रणेचे दिनडोळे निघत असताना सरकार नेमकं काही ठोस कारवाई करतंय का आणि सर्वसामान्य रुग्णांना अक्षरशः अवयव विकण्याची वेळ जर स्वतः होत असेल तर सरकार संपूर्णपणे फेल ठरलेलं आहे असे आरोप विरोधकांना करायला संधी मिळत आहे। त्यामुळे आज या प्रश्नावरती सरकार काय निवेदन देत आहेत का, आरोग्य मंत्री आणि एकंदरीत मुख्यमंत्री हे यावर उत्तर देतात का, हे पाहावं लागेल। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।